समोर एक कविता सादर करणार आहे। आता तुम्ही म्हणाल की एवढे छान छान डान्स होत आहेत आणि ही काय मध्ये झाली कविता सादर करायला, पण हा विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि गमतीशीर पद्धतीने मी लिहिलंय तर तुम्हाला मजा येईल। आणि विषय आता वाचते मी, त्याच्यात तुम्हाला अंदाज येईल की मी कशाबद्दल लिहिलंय। पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी असतं, अनंतम मधल्या बिल्डिंगना वाटतं तुमचं आणि आमचं कधीच सेम नसतं। पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी असतं, अनंतम मधल्या बिल्डिंगना वाटतं तुमचं आणि आमचं कधीच सेम नसतं। पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी असतं, बिल्डिंग नंबर 12चं जरा वेगळंच असतं। पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी असतं, बिल्डिंग नंबर 12चं जरा वेगळंच असतं। मग महिना कोणताही असो, एप्रिल मे किंवा जून, महिना कोणताही असो, एप्रिल मे किंवा जून, पाण्याचा मूड मात्र असतो MIDCवर अवलंबून। मग कधी ऐन पावसाळ्यात पण MIDCचा होतो कमी दाब, मग कधी ऐन पावसाळ्यात पण MIDCचा होतो कमी दाब। बाहेर कितीही धोधो पाऊस असला तरी आमच्याकडे मात्र पाणी कपात। पाण्याचे आणि सणांचे आहे अतूट नाते, पाण्याचे आणि सणांचे आहे अतूट नाते। सणाची चाहूल लागली की नेमकं काहीतरी बिनसते। मग टँकर्सच्या लागतात रांगा आणि बिस्लेरीचे कॅन होतात विराजमान, टँकर्सच्या लागतात रांगा आणि बिस्लेरीचे कॅन होतात विराजमान। गणपती बाप्पा एवढाच त्यांचा असतो मान। मग मध्येच एखादा मेसेज येतो ग्रुपवर, नो वॉटर इन किचन, मग मध्येच एखादा मेसेज येतो ग्रुपवर, नो वॉटर इन किचन। आई शपथ सांगते, चुकतो काळजाचा ठोका आणि वाढतं टेन्शन। मग आमच्या कमिटी मेंबर्सची होते धावाधाव आणि पाणी गेल्याची खात्री होताच व्हॉट्सॲप ग्रुपवर रंगतो शाब्दिक डाव। मग आमच्या कमिटी मेंबर्सची होते धावाधाव आणि पाणी गेल्याची खात्री होताच ग्रुपवर रंगतो शाब्दिक डाव। कोण म्हणतं 15 नंबरमध्ये टँक्स नाही, तर कोण म्हणतं 15 नंबरमध्ये टँक्स नाही, तर कोण म्हणतं 9 नंबरमध्ये आहे 24 तास पाणी। मग आपणच का भोगायची ही आणीबाणी? या सगळ्या शाब्दिक चकमकीनंतर नम्रताचा मेसेज येतो, नम्रता म्हणजे आमची सेक्रेटरी। या सगळ्या शाब्दिक चकमकीनंतर येतो नम्रताचा मेसेज, वी आर क्लोजिंग वॉल्व्स नाऊ वाचल्यानंतर आठवतं पाण्याचं झालेलं वेस्टेज। 24 तास उलटून गेल्यानंतर जेव्हा लागते पाण्याची चाहूल, 24 तास उलटून गेल्यावर जेव्हा लागते पाण्याची चाहूल, कोणाचंच पडत नाही अशा वेळी घराबाहेर पाऊल। मग एकदाचा नळातून फसफस फरफर असा आवाज येऊ लागतो, मग एकदाचा नळातून फसफस फरफर असा आवाज येऊ लागतो। पण हा नुसताच भास असतो, कारण रात्रीचा खेळ चालेचा एपिसोड चालू होणार असतो। 9:30ला येणारं पाणी 10:30 झाले तरी काही येत नाही, 9:30ला येणारं पाणी 10:30 झाले तरी काही येत नाही। अभ्यंकर थत्ते कुंटे सगळेच होतात हवालदिल, पण करायचं काय काहीच कळत नाही। मागच्या जन्माचे भोग याच जन्मी भोगायचे असतात, मागच्या जन्माचे भोग याच जन्मी भोगायचे असतात। डोंबिवलीकरांच्या वाट्याला तर ते जरा इतरांपेक्षा जास्तच असतात। एखाद्या सिरीजला जेव्हा अजिबात येत नसते पाणी, एखाद्या सिरीजला जेव्हा अजिबात येत नसते पाणी, त्याच वेळी एखाद्या सिरीजमध्ये चालू असते टँक ओव्हरफ्लोची कहाणी। ग्रुपवर चालू असते शब्दांची मारामारी, ग्रुपवर चालू असते शब्दांची मारामारी, पण कोणीच कबूल करत नाही की आम्हीच आहोत कल्प्रिट आणि घेऊ पुढच्या वेळी खबरदारी। 4-5-1-8 4-5-1-8 या सिरीजच्या वाट्याला तर नेहमीच येतो सावत्रपणा। 4-5-1-8 या सिरीजच्या वाट्याला नेहमीच येतो सावत्रपणा। शेजारच्या घरात असते धोधो पाणी, पण यांच्या नळाला मात्र कायमच कोरडेपणा। कोण म्हणतं कॉमनला सोडा तर कोणाला हवं असतं मास्टरला, कोण
सोडा तर कोणाला हवं असतं मास्टरला डक्टमध्ये जाऊन जाऊन सगळ्यांची वजने लागतात उतरायला. जसा जसा फ्लोअर राईज असतो तशी वाढते फ्लॅटची किंमत. जसा जसा फ्लोअर राईज असतो तशी वाढते फ्लॅटची किंमत. पण तेव्हा कुठे माहीत होतं की पाणी जेव्हा जाते तेव्हा असते खालच्या फ्लॅटची खरी गंमत. 8 आणि 16वर असतो प्रेशर नॉबचा दबाव. 8व्या आणि 16व्या फ्लोअरवर असतो प्रेशर नॉबचा दबाव. जसा जसा आवाज वाढू लागतो तेव्हा कळतो त्याचा प्रभाव. फ्लशच्या पाण्याचा तर वेगळाच असतो मूड. फ्लशच्या पाण्याचा तर वेगळाच असतो मूड. जेव्हा गरज असेल तेव्हाच ते रुसून बसते आणि वागते आपल्याशी रूढ. ह्या सगळ्या गडबडीत कमिटी मेंबर्सशी होते दमछाक. ह्या सगळ्या गडबडीत कमिटी मेंबर्सशी होते दमछाक. पण कधीतरीच त्यांच्या वाट्याला येते कौतुकाची थाप. जेव्हा आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आपल्या मनाची तयारी होते की आता पाणी 1च तास येणार, जेव्हा आपल्या मनाची तयारी होते की आता पाणी 1च तास येणार, तेव्हा हळूच MIDCचा वाढतो दाब आणि मग काय पुन्हा एकदा ग्रुपवर मेसेज झळकतो की वॉटर विल बी रिझ्यूम फॉर 24 hours, प्लीज क्लोज युअर टॅप. थँक्यू.